नमस्कार मित्रांनो, आशा माळी स्वशा इन्व्हेस्टमेंट्स 2000 सालापासून एक गुंतवणुकीच्या क्षेत्रात काम करतो। ही दिवाळी तुम्हाला सगळ्यांना सुखाची समृद्धीची जावो। आज धनतेरस किंवा दिवाळी पाडवा, लक्ष्मीपूजन, सोनं खरेदीचा नक्कीच डोक्यात विषय आला असेल। किंबहुना आताचे सोन्याचे दर बघता आणि चांदीचे दर बघता थोडा अंगावर काटाही आला असेल, पण नक्कीच आपण शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी करतो। यामध्ये खूप महत्त्वाचं असं सांगायचं आहे की प्रत्येक वेळी जाऊन आपण सोनाराच्या दुकानामध्ये जाऊन सोनं खरेदी करतो फिजिकली गोल्ड, तर त्यामध्ये खूप चांगला सुवर्णमध्य आहे जो डिजिटल गोल्डमध्ये ऑप्शन तुम्ही विचार करू शकता, ज्यामध्ये गोल्ड ETF फंड्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करून 2-3 प्रकारे फायदे घेता येतात। एक तर तुम्हाला आहे त्या सोन्याच्या दरामध्येच इथे सुद्धा गुंतवणूक करता येते। दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याची हे इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑनलाईनच्या माध्यमातून घेतलेलं सोनं तुम्हाला कसं सांभाळायचं याची काळजी वाटत नाही। तिसरं म्हणजे तुम्ही जेव्हा त्याची जे काही व्हॅल्युएशन ॲडिशन झालेलं असतं त्यावेळी सोन्याला कमी घेतलेलं जे सोनं आहे किंवा फिजिकली गोल्ड आहे ज्यामध्ये मजुरीचा दर असतो किंवा घट असते, या त्रुटी इथं तुम्हाला नाही लागू होत। जो काही जेव्हा तुम्हाला विकायचं असेल किंवा त्याचं इन कॅश करायचं असेल तर तुम्हाला रेग्युलर सोन्याच्या दराप्रमाणे त्याचा सोन्याच्या म्युच्युअल फंडच्या याचा फंडचा दर तुम्हाला ETF गोल्ड फंडचा दर मिळतो। तेव्हा नक्कीच जर सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुम्ही अशा पद्धतीने शुभ मुहूर्तावरती सोनं खरेदी करू शकता। गोल्ड ETF फंडमध्ये गुंतवणूक करू शकता, महिन्याची असेल किंवा लमसममध्ये असेल, कोणत्याही प्रकारे। अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की संपर्क साधा। धन्यवाद। हॅपी दिवाळी।